नमस्कार. आज महादुला नगरपंचायत कार्यालयासमोर भांडण झाल्याचा एक व्हिडिओ काही लोकांनी शेअर केला, प्रसिद्ध केला. कुणी केला, काय केला या गोष्टीला तेवढं महत्त्व नाही आहे, परंतु त्यामधून काय सिद्ध होते, काय दिसत आहे याची कल्पना लोकांना आली पाहिजे. कशाबद्दल आहे या सर्व गोष्टी? मी भूषण चंद्रशेखर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कामगार सेल, जिल्हाध्यक्ष, नागपूर. मी संभाजीनगर महादुला कुराडी येथील जन्मापासून रहिवासी आहे. म्हणजे जेव्हापासून ही जमीन अतिक्रमणित होती तेव्हापासून आम्ही काही दिवसांपूर्वी एक लढा उभारला. ही जागा पट्टेवाटप प्रत्येकाला मिळाली पाहिजे या उद्देशातून, आणि हा संघर्ष सुरू झाला. आणि असं समजा की तेव्हापासूनच माझी ही एंट्री या सामाजिक कार्यासाठी, आम्ही लोकांच्या भल्यासाठी, त्यांना 50 वर्षापासून मालकी हक्क मिळत नव्हते, ते मिळवण्यासाठी संघर्ष सुरू केला. आणि कालांतराने 45 वर्षानंतर पट्टे वाटप राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस अशा महत्त्वाच्या दिवशी तो आमचा संघर्ष संपला आणि पट्टे वाटप मिळाले. यातून या परिसरात काही लोक आहेत ज्यांना कोणतेही काम नाही, त्यांचं एकच काम आहे फक्त भांडण करणं. लोकांसोबत काही ना काही कारणावरून, काही कारण नसताना फक्त भांडण करणं आणि लोकांच्या बदनाम्या करणं, असाच प्रकार या व्हिडिओमध्ये आहे. जो व्हिडिओ ज्याने कोणी बनवला असेल त्याने पूर्ण बनवला नाही, त्याने काही प्रमाणातच तो शेअर केला. त्याच्या मागचा हेतू, त्या लोकांनी जे शेअर केला त्या लोकांचा काय हेतू असेल हे तेच सांगू शकतात. प्रकरण असं आहे, 45 वर्षापासून संघर्ष संपला. या जागा लाखो करोडच्या भावात आज तुम्हाला दिसून येते. प्रत्यक्ष पाहणी करा संभाजीनगरची. संभाजीनगर हा कोणत्या ठिकाणी बसलेला आहे? कुराडी वीज केंद्राच्या बाजूलाच, हायवेवर, रोडाच्या बाजूला खाली जागा. आता यामध्ये ही जागा अतिक्रमण असल्यामुळे आजपर्यंत याचे कोणते कागदपत्र कोणाकडे नव्हते, फक्त टॅक्स पावती. आता टॅक्स पावती हा एकमेव पुरावा या जागेचा की माझी मालकी हक्क आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरा काही नाही. जे लोक या व्हिडिओमध्ये दिसत आहे या लोकांकडे या कोणत्याही जागेचा, कोणत्याही प्रकारचा टॅक्स पावती नाही आहे. त्या महिला आहेत, यांचा एक गट आहे, एक टोळी. ही टोळी तुम्हाला संभाजीनगरमध्ये तुम्ही वस्तुस्थिती ज्याला माहीत करायची असेल त्या लोकांनी या आणि या महिलांची तुम्ही विचारपूस करा. ममता दुपारे आईच्या घरचं नाव आणि तिचं लग्नानंतरचं नाव ममता ढोके. काय करते ही महिला? त्या महिलाचा व्यवसाय काय आहे? तुम्ही तिच्याबद्दलची माहिती करा. तिची जागा कोणत्या ठिकाणी होती, ती कोणत्या ठिकाणी राहते, हिचं पक्क बांधकाम झालेलं मकान कोणत्या ठिकाणी आहे, ती कोणत्या ठिकाणी राहते. या ठिकाणी आम्ही एक जागा संभाजीनगरच्या लोकांकरिता, म्हणजे संभाजीनगरमध्ये जे लहान मुलं खेळतात किंवा ज्यांना वृद्ध असो, महिला असो, यांना ग्रीन जिम याकरिता आम्ही एक जागा राखीव केली होती. सर्वानुमते संभाजीनगरमध्ये, सर्वानुमते म्हणजे लोकहितासाठी. ती कोणाच्याही स्वार्थासाठी नाही ठेवलेली आहे किंवा तिला विकायचं नाही आहे, ती लोकहितासाठी आम्ही ग्रीन जिम हा प्रस्ताव राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे हा प्रस्ताव मांडला की आम्हाला साहेब त्या ठिकाणी ग्रीन जिम पाहिजे. साहेबांची कृपा, ज्याप्रमाणे त्यांनी आम्हाला 45 वर्षापासून संघर्ष संपवला आणि जागा मिळण्यासाठी आम्हाला मदत केली, हे सर्व साहेबांमुळेच होत आहे. पण आम्ही विचार केला, अरे संभाजीनगर हा एक झोपडपट्टी एरिया म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रसिद्ध आहे. मग या ठिकाणी 3 जागा ज्या खाली आहेत, ज्या ठिकाणी काही लोकांनी चायनीजचे ठेले, दारू पिणे, असे विविध काहीतरी उपक्रम जे नाही पाहिजे परिसरात, असे अनेक उपक्रम त्या ठिकाणी त्यांनी चालू केले होते. आम्ही लोक सामाजिक कार्यातून या सर्व गोष्टीवर विचार केला की या एरियाच्या किंवा आजूबाजूच्या लोकांच्या ही जागा कोणत्या पद्धतीने कामात येईल. मग आम्ही या ठिकाणी 3 जागा आहेत ज्या राखीव ठेवलेल्या आहेत. त्यापैकी एक आहे बौद्ध विहार व लायब्ररी, ई लायब्ररी, म्हणजे विद्यार्थी
यांचा या ठिकाणी वावर जास्त आहे, महामार्ग आहे, शाळा आहेत आजूबाजूला, झोपडपट्टी परिसर, तर जवळच्या जवळ यांना ही लायब्ररी उपलब्ध व्हावी या उद्देशातून आम्ही बौद्ध विहार आणि ही लायब्ररीचा प्रस्ताव माननीय बावनकुळे साहेबांकडेच ठेवला. त्यांनी CSR मधून हा प्रोजेक्ट आज नाही उद्या जेव्हा उभा होईल तो राहण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, प्रस्तावित आहेत. येणाऱ्या प्लांटमध्ये त्या CSR मधून ते करतील. याची आम्ही त्या ठिकाणी NOC नगरपंचायतकडून घेतलेली आहे. NOC घेतल्यानंतरही विचार करा, नगरपंचायतने NOC आम्हाला दिली, ठराव आम्हाला दिला. या ठिकाणी काही महिला आहेत जे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील. त्यापैकी 2 महिला, एकीचं नाव आहे येनुबाई दुलोने, देवगाबाई कांबळे. या लोकांनी अतिक्रमण केलं. यावर नगरपंचायतचे लोक आले. पेपरला बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत की हे लोक या जागेवर हे महिला हडपण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्या 3 जागा म्हणजे ज्या ठिकाणी बौद्ध विहार आणि लायब्ररी आहे त्या ठिकाणी या 2 महिला राहतात. यांनी ठरवलं या लोकांसोबत एक सामूहिक चर्चा करून की तू माझ्या जागेसाठी झगडा कर, मी तुझ्या जागेसाठी झगडा करतो, आणि यांनी एक टोळी बनवली. जे लोक यांना सहकार्य करत आहेत ते सामाजिक कार्यकर्ते असतील, नेते असतील, विविध प्रकारचे काही, त्यांना या मागे काय होत आहे, यांचा प्लॅनिंग काय आहे, या सर्व गोष्टी त्यांना कळतात नाही कळत मला माहिती नाही. त्यांचा काय उद्देश आहे, त्यांना मदत करण्याचा, का मदत करत आहेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही जे करत आहे ते सामाजिक कार्य आहे. मी माझ्यासाठी त्या ठिकाणी कोणती खाजगी वस्तू म्हणून ती जागा हडपण्याचा प्रयत्न करत नाही आहे किंवा मला पाहिजे नाही आहे. त्या ठिकाणी आमचे प्रपोजल बनलेले आहे. पेपरला प्रत्येक ठिकाणी या सर्व गोष्टी तुम्हाला दिसून येतील. मी या व्हिडिओसोबत त्या खाली सर्व गोष्टी तुम्हाला या माध्यमातून सर्व शेअर करतो. आपण चौकशी करा, काय चुकीचं दिसते काय नाही दिसत आपणच ठरवा. आम्हाला या बाबतीत आजपर्यंत अशी गरज पडली नाही की लाईव्ह येऊन या सर्व गोष्टी करायला पाहिजे, कारण की समाजकार्य हे कोणाला दाखवण्याचं साधन नाही आहे, ते करण्यावर विश्वास असला पाहिजे माणसाचा. पण हे विश्वासाच्या गोष्टी या ठिकाणी होत नाही. एक प्रसिद्धी कशी करायची, तर जो माणूस चुकीच्या पद्धतीने त्याला प्रसिद्ध करता येईल अशी काही लोकांची भावना आहे. असो, त्यांच्या जे भावना असतील ते असो. या ठिकाणी नुकतंच एक प्रपोजल आलं होतं ग्रीन जिमचं. ते साहेबांच्याच कृपेनं आम्ही साहेबांना मागणी केली होती. 28 तारखेला 28 जुलै 2025 रोजी नगरपंचायतचे कर्मचारी यांनी माझा भाऊ राष्ट्रगण याला कॉल केला आणि विचारलं की ज्या ठिकाणी तुम्हाला ग्रीन जिम पाहिजे ती जागा आम्हाला पाहणी करायची आहे, कृपया आपण दाखवा. या ठिकाणी माझा भाऊ गेला. याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये खाली त्या आजूबाजूच्या जे व्हिडिओ तुम्ही पाहता त्या व्हिडिओमध्ये तुम्ही थोडंसं अजून झूम करून पहा की खाली काहीतरी सुरू आहे. ही जी ममता ढोके नावाची ही जी महिला आहे ही भांडखोर म्हणून या पूर्ण एरियात प्रसिद्ध आहे. ही महिला माझी बहीण चारुशिला चंद्रशेखर हिला मारत आहे. खाली ते कोणी पाहत नाही आहे. ज्या मूर्खांनी हा व्हिडिओ शेअर केला त्या मूर्खांना बहीण आहे, आई आहे, नाही आहे मला समजत नाही, पण तुमच्या बहिणीवर हे अशा तोंडफाड वासाड हे अश्लील शिवागाळ करणाऱ्या महिला ज्या घरगुतीमध्ये येतच नाहीत, त्या महिलांचं तुम्ही मी चारित्र्य कोणाचं बोलणार नाही, चारित्र्यावर बोलणं चुकीचं आहे. पण मी म्हणतो की आपण कोणत्या गोष्टीसाठी लढत आहे. तुम्ही महिला आहे म्हणजे माणसांना कोणत्याही प्रकारे शिवीगाळ करू शकता, कमरेच्या खाली शिवीगाळ करू शकता, त्याला अरेतुरे त्याची मान मर्यादा मान प्रतिष्ठा काही नाही. या ममता ढोके हिने साहेबांच्या CO साहेबांच्या ऑफिसमध्ये माझ्या भावाची कॉलर पकडली, रवींद्र ठाकरे याची कॉलर पकडली, त्याच्यावर हात उगारला. त्याच्यानंतर हे बाहेर आले. अरे एका बहिणीला हे सर्व माहीत झाल्याच्या नंतर की जिचा भाऊ या समाजात येऊन एवढे चांगले चांगले कामं करते आणि त्याच्यावर हे अशा महिला हात उचलतात, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्या महिलेला त्या ठिकाणी जाऊन फक्त विचारपूस केली की तू माझ्या भावाची कॉलर का पकडली. त्यावर तिला केस पकडून खाली लोळवलं. ती तिला मारहाण करत आहे. तिची आई जी तुम्हाला दिसत आहे की माझा भाऊ तिला धक्का देत आहे, अरे हे सर्व महिला मिळून तिला मारत आहेत.
एका भावाचं मन काय म्हणेल, काय करेल तो? अरे तिला बाजूला करण्यासाठी गेला असता त्या लोकांनी त्याच्यावरही हात उगारला. मी मध्यस्थी केली की अरे जाऊ दे, जरी आपली बहीण इथं खाली मार खात आहे तरी आपण कायद्याचं भान ठेवलं पाहिजे. आपण महिलांवर हात नाही उचलला पाहिजे. कोण थांबणार आहे? आम्ही तेवढी सभ्यता दाखवली तरी काय मूर्खांनी हा व्हिडिओ शेअर केला की आम्ही महिलांसोबत भांडण करत आहे. अरे यांची पार्श्वभूमी पहा, यांना ओळखा तुम्ही, हे महिला काय करतात. तर या ठिकाणी आम्ही बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला किंवा मंत्र्यांना पुष्कळ आम्ही निवेदन दिले. 2018 पासून हे सर्व गोष्टी चालू आहेत. आज 2022, 24, 25 हे एवढं सर्व उजाडलं. प्रशासन काही नाही करत आहे. प्रशासन काय करते? पोलिसांना पत्र देईल. काय याच्यामध्ये पोलिसांना पत्र दिलाय की अतिक्रमण करणाऱ्या महिलांवर तुम्ही कारवाई करा. काय कारवाई करतात? हे काही कारवाई करत नाही. कारवाई केव्हा करतील? ह्या महिला आम्हाला फसवतील, ह्या मला मारतील. अरे तुम्ही मारहाण करा, मग एखादा क्राईम होईल, आम्ही तुम्हाला फसवू. अरे हा कसा न्याय आहे? म्हणजे आम्ही काय करायचं? अरे सामाजिक कार्यासाठी आम्ही लढणारे माणसं, सामाजिक कार्यासाठी लढतो या परिसरातनी, आणि तुम्ही काय करता? आमच्या नावानंच तुम्ही NCR किंवा FIR फाडण्याचे प्लॅनिंग करता. कशासाठी? कोणाची जागा हडपली आहे त्याच्याकडनं पुरावा घ्या ना तुम्ही की या महिलाची या ठिकाणी जागा होती. तुम्ही या महिलांची ती जागा होती तर या लोकांनी NOC का दिली? मी तुम्हाला NOC दाखवलेली आहे बोलते. नगरपंचायतने NOC का दिली? या लोकांचा आम्ही ताबा घेतला होता. तर आणि ताबा, अरे कोणी ताबा घेईल तर तो त्याची खाजगी मालमत्ता त्या ठिकाणी उभारेल ना. त्या ठिकाणी बुद्ध विहार किंवा लायब्ररी, ग्रीन जिम, महिलांसाठी सभागृह, असे हे प्रकार कशाला गाजवेल तो? काय त्याचा हेतू आहे या मागचा? तुम्ही त्या व्हिडिओला तुम्हाला ज्या पद्धतीने पाहायचं आहे त्या पद्धतीने पहा. या मागची वस्तुस्थिती या संभाजीनगरमध्ये येऊन पहा की काय आहे. या महिलांनी एक टोळी बनवलेली आहे. या तिन्ही जागांच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांनी ठरवलेलं आहे, या जागेसाठी तू मला झगड्यातली सहकार्य कर, त्या जागेसाठी मी तुला झगड्यातली सहकार्य करतो. आणि झगडे करणं या महिलांसाठी नवीन नाही आहे. यांचा हा रोजचाच होतो, असं समजा की त्यांचं रोजचं तेच काम आहे. यांची वायफाळ भाषा, म्हणजे यांना सामान्य माणूस हा कधीही झगडा करूच शकत नाही. यांचे शब्द तुम्ही ऐकूच शकत नाही. यांच्या तोंडातून एवढे शब्द निघतात की तुम्ही तुमची सहनशीलताही विसरू शकता. आता काय करायचं हे आपणच ठरवा. व्हिडिओ शेअर झाला, काय झाला, आम्ही पोलीस प्रशासनालाही याची माहिती दिली. 29 तारखेला माननीय मुख्यमंत्री, माननीय महसूल मंत्री, माननीय मुख्य सचिव, माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस आयुक्त साहेब, माननीय उपविभागीय अधिकारी, माननीय तहसीलदार, माननीय मुख्य अधिकारी व प्रशासक साहेब यांना 29 तारखेला आम्ही तक्रारी केली की ग्रीन जिम च्या ठिकाणी ज्या महिला जोर जबरदस्तीने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यावर आपण कारवाई करा. आणि आज प्रकार पहा, आज 31 तारीख, आज प्रकार काय चालू आहे? आज प्रकार असा चालू आहे की हे लोक काही यांचे जे छुपे रुस्तम जे म्हणतात, आता त्यांना काय त्यांच्याकडनं फायदा आहे मला माहित नाही आजपर्यंत. हे लोकांनी काय व्हिडिओ बनवतात, कसे व्हिडिओ बनवतात, शेअर करतात, आपण लोक त्यांना लाईक करता. अरे त्याच्या मागची पार्श्वभूमी पहा, त्याच्यावर तुम्ही कमेंट्स करता, त्या सर्व गोष्टी बरोबर आहे. सोशल मीडिया आज प्रत्येक ठिकाणी कोणीही पाहते, पण त्याच्या नंतरचं काय आहे? त्या सोशल मीडिया म्हणजे कोणी व्हिडिओ टाकला म्हणजे तो सत्यवादी आहे का? आज या ठिकाणी व्हिडिओमध्ये येण्याचं कारण एकच आहे की माणुसकीच्या नात्याने करणारे जेवढेही कामे आहेत हे करताना हे अडथळे येतातच. सामाजिक कार्य असेच होतात. यामध्ये एक शारदा मेश्राम म्हणून एक महिला आहे जी हा जो प्लॅनिंग आहे हा महत्त्वाचा सूत्रधारामध्ये तिचं पण एक नाव आहे. एक या ठिकाणी रवींद्र ठाकरे म्हणून आहे, त्या व्यक्तीने या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे. याच शारदा मेश्रामने टेंभुर्णे म्हणून एक व्यक्ती आहे त्याला ही जागा विकली होती. ती विकलेली जागा रवींद्र ठाकरेच्या जागेला लागून होती म्हणून त्याने त्या ठिकाणी बांधकाम उभारलं. या महिलाने त्या रवींद्र ठाकरेला म्हटलं की माझी परिस्थिती आता सध्या काही आहे नाही कुठे राहायची. तिची आई बाजूलाच राहते पण यांचं काय प्लॅनिंग आहे तर माहीत नाही. ती तिथे राहिली नाही. ती या ठिकाणी याच्या
ज्या ठिकाणी याने कॉन्क्रीटचा स्लॅब टाकला त्याच्या स्लॅबच्या खाली एका ठिकाणी टीनाचा शेड बनवलेला आहे, त्यामध्ये एक पार्टेशन आहे, त्यामध्ये कांबळे नावाचा एक व्यक्ती राहते आणि ही शारदा मेश्राम. पण कालांतराने हे जागा पट्टे वाटप झाले, जागा पक्क्या झाल्या, तर हिच्यामध्ये या गोष्टीसाठी की आपण ही जागा हडपू ही भावना तयार झाली आणि या भावनेतून तिने रवींद्र ठाकरेसोबत झगडे करणं सुरू केलं. मग याच्यामध्ये त्या कांबळे या व्यक्तीसोबत झगडे भांडणं सुरू केलं. त्याची पोलीस स्टेशनला रिपोर्ट आहे या सर्व गोष्टीची की ही महिला या जागेवरून झगडे करत आहे. नगरपंचायतला याची कल्पना आहे, नगरपंचायतवाल्यांना या सर्व गोष्टी माहिती आहेत की काय चालू आहे. पण हे लोक कशाला घाबरतात, का घाबरतात मला आजपर्यंत माहित नाही. तर अरे प्रशासनच असं घाबरेल या महिलांना, तर सामान्य लोकांनी, सामाजिक कर्त्यांनी म्हणजे काय करायचं सामाजिक कार्यकर्त्यांनी? अरे तो माणूस आहे ना, अधिकारामध्ये तुम्हाला सर्व लोकांना एकच गोष्ट दिसते की अरे पण महिला कोणत्या पद्धतीने म्हणजे तुमच्यासोबत व्यवहार करतात, कशा बोलतात ते तुमच्यासोबत, काय बोलतात ते, कोणत्या भाषेत बोलतात ते, तुमच्या बहिणीचं ते चारित्र्य हरण करतात, तुमच्या बायकोबद्दल, तुमच्या सगळ्या संबंधांबद्दल ते काय काय बोलतात. अरे त्यांच्या तोंडात ती वायफळ ज्याही गोष्टी येतात त्या बोलतात. म्हणजे सामाजिक कार्यकर्ता असला म्हणजे त्याला कानं नाही आहेत का, की तो रस्त्यावर पडलेला आहे, की फक्त कायदा एकाच ठिकाणी म्हणते की अरे फक्त महिला होती. अरे पण या महिलेचं का, या महिलेने एवढे प्रकरण का केले, हे खोटे प्रकरण या लोकांनी तयारच का केले? त्या गोष्टी झाल्याच नसत्या ना. प्रशासनाने यांच्यावर कारवाई केली असती, वेळीच कारवाई केली असती, आज या सर्व गोष्टी झाल्या नसत्या. काय करता तुम्ही त्या ठिकाणी दबाव बनवता, मीडिया आणता, मीडियाच्या मार्फत त्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही जाऊन तिथे 2-4 ते त्यांचे पिट्टू जे आहेत ते सर्व गोष्टी करतात आणि त्यांच्यावर म्हणतात की अरे यांच्यावरच कारवाई करा. अरे कशी कारवाई करा, कशासाठी कारवाई करा? आज सामान्य व्यक्तींना या सर्व गोष्टी कळतात ना की काय खरं आहे काय खोटं आहे. आणि खोटं असेलच मग 50 वर्ष झाले ह्या जागा मोकळ्या कशासाठी आहेत, कोणासाठी मोकळ्या आहेत ह्या जागा? या लोकांनी घरं का नाही बांधली त्याच्यावर? याच्या मालकीच्या जागा होत्या ना या, मग या मालकीच्या जागेवर या लोकांनी आतापर्यंत घरं का नाही बांधली? कोण थांबवलं होतं यांना? अरे यामध्ये येनुबाई बिलोनी जी आहे ना महिला, या महिलेने या जागेची विक्री केली होती. याच परिसरातील काही लोक आहेत, ॲडव्हान्स घेतला होता आणि त्यानंतर हे प्रकरण आम्ही नगरपंचायतला कळवलं की अरे या महिलाने तर पैशाची मागणी केली आहे, पैसे घेतले आहेत, जागा विक्री केली आहे, तर तुम्ही ठराव कसा दिला आम्हाला? विहार आणि लायब्ररीसाठी तुम्ही ठराव दिला, त्या जागेची त्या महिलाने बिनधास्त विक्री केली, ॲडव्हान्स घेतला. म्हणजे कसं आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत, तुम्ही लोकांकडून अरे पैशासाठी 5-5, 10-10 हजारांसाठी मर्डर होते. या लाखो करोडच्या जागा मोकळ्या, ते जागा हडपण्यासाठी या टोळ्या तयार झालेल्या आहेत. या टोळ्यांवर सरकारने कारवाई करा. आम्ही आमच्या कोणत्याही वैयक्तिक फायद्यासाठी हा लढा उभारलेला नाही आहे, हे सामाजिक कार्य आहे. आमचा हेतू पहा काय त्याच्या मागचा. मग आम्ही एवढं सर्व करत आहोत, प्रशासनाला याची सर्व माहिती देत आहोत ना आम्ही या वेळोवेळी सांगितलं तुम्हाला की संभाजीनगरच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमणची भीती. मग प्रशासन काय करत आहे? प्रशासन वाट पाहत आहे. अरे 2022ची न्यूज आहे, 15 मे 2022 वर्तमानपत्रात प्रकाशित झालेली बातमी आहे. त्या वर्तमानपत्राला त्या लोकांनी कधी वाचलं नसेल, त्यांच्यापर्यंत पोहोचलं नसेल. आणि प्रत्येकापर्यंत जसा हा व्हिडिओ जाते ना तसंच हे प्रत्येक ठिकाणी हा जाते. मग या महिलांनी हे तेव्हापासून यांची ही हिंमत वाढली ना, या लोकांची हिंमत वाढली की नगरपंचायत येते आमच्या नावाने फक्त नोटीस देते. मी दाखवतो तुम्हाला. काय करते नगरपंचायत? एक नोटीस देते. काय होईल नोटीसने? या लोकांनी जागा क्लीन का नाही केली? का नाही करायचे लोक जागा क्लीन? लोकांची कामं करताना तुम्ही नगरपंचायतमध्ये बसून मग ती जागा क्लीन का नाही केली? या अशा लोकांना त्या ठिकाणी प्लॅनिंग करण्यासाठी, आमच्यासारख्यांचे मर्डर करण्यासाठी तुम्ही या लोकांना तयार करत आहे का? की अरे तुम्ही त्या जागेचा वादवर त्यांना द्यावर काही करून याची वाट पाहायची, आम्ही मरणाची वाट पाहायची का या लोकांच्या मार्फत? अरे जागेसाठी, प्रॉपर्टीसाठी आज काय काय होते. संभाजीनगर हा परिसर राष्ट्रीय महामार्गावर आहे. या ठिकाणी एवढ्या मोकळ्या जागा, अरे आज याच परिसरातले लोक यांच्या मागे फिरत आहेत. उद्या हे तर इकडचे तिकडचे असे लोक गोळा करून गोरगरिबांना लुटतील, प्रत्येकाला काहीतरी धमक्या देऊन एवढ्या महिला
या महिला ज्यांना वायफळ बोलता येते, यांना मान मर्यादा प्रतिष्ठा शिवीगाळ लोकांवर हात उचलणं, आता काय करायचं? मग अशा महिला जे राहतात वायफळ बोलतात, ज्यांचा तोंड कोणाबद्दल काहीही बोलू शकते. तुमच्या घरी जे महिला असतील ना, आई असो बहीण असो पत्नी असो तुमचे रिश्तेदार असो, या महिलांबद्दल हे लोक काहीही बोलतात. यांना अधिकार आहे सर्व, हे बोलू शकतात, हे मारायलाही अंगावर येऊ शकतात. बचाव कसा करायचा? कोण बचाव करे? प्रशासन तर काही करत नाही आहे. प्रशासन तर थंड बसलेलं आहे, प्रशासन तर वाट पाहत आहे यांच्यावर गुन्हे कसे दाखल होतील. आपणच न्याय करा. आपल्याला जनता यापेक्षा मोठा न्याय कुठेच नाही. जनता जे ठरवेल ते न्याय, पण जनताही जागरूक पाहिजे. हे असे जे लोक आहेत, काही नाही नगर पंचायत में आज ये हो गया वो हो